श्रीराम नवमीनिमित्त राहता शहरातील बस स्टँड ते श्रीराम मंदिरापर्यंत श्रीरामाची शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। 17 एप्रिल रोजी सकाळी श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली। दुपारी ग्रामस्थांसाठी स्नेहभोजन तर संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत हैदराबाद येथून आणलेली श्रीरामाची मूर्तीचा देखावा मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले। तसेच विविध प्रकारचे पारंपरिक देखावे मुंबई येथील वंदन ढोल पथक हे देखील मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले। हातात भगवे झेंडे घेऊन आणि डोक्याला भगवे पेटे बांधून मोठ्या संख्येने युवती आणि महिला देखील या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। राहता तालुक्यातून आलेले विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राहता येथे येऊन मिरवणुकीत सहभाग घेतला। उपस्थितांनी श्रीरामाच्या गाण्यावर नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला। जयंती सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नराव काकड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले। त्याचप्रमाणे या 3 दिवसीय उत्सव सोहळ्यासाठी बजरंग दल, दुर्गा वाहिनी, विश्व हिंदू परिषद, श्रीराम रक्षा सेवा मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले। तर शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व श्रीराम भक्तांना सामाजिक कार्यकर्ते मुन्ना सदाफळ यांनी थंडगार सरबत वाटून जलदान केले। दुर्गा वाहिनी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन केले होते। त्या रॅलीत सहभागी झालेल्या महिला युवतींनी आपल्या बाईकची सजावट आणि ज्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण केली त्यांचा नंबर काढून साडी देण्यात आली। कशा पद्धतीचं आयोजन नियोजन होतं आणि कशा पद्धतीने नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला? सर्वांना जय श्रीराम। या ठिकाणी आज रामनवमी सोहळा जो काही आहे तो खूप मोठ्या उत्साहाने राहता नगरीत पार पडलेला आहे। सर्वांच्या मनामध्ये आनंद कायम होता की 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान झाले आणि त्यानंतर ही सर्वप्रथमच रामनवमी आलेली आहे। आज सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांना सूर्यतिलक लागलेला आहे आणि हाच आनंदोत्सव राहता नगरीमध्ये पार पडलेला आहे। राहत्यामधलं नियोजन जे काही आहे ते करत असताना बजरंग दल, श्रीराम रक्षा सेवा मंडळ, दुर्गा वाहिनी, विश्व हिंदू परिषद यांच्या अंतर्गत हे सगळं आयोजन करण्यात आलं होतं आणि यासाठी गावकऱ्यांचा सुद्धा मोठ्या उत्साहाने आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। जे काही आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सकाळी 6 वाजेपासून तर सायंकाळी जवळजवळ 10 ते 11 वाजेपर्यंत हा सलग कार्यक्रम आपले जे काही आहे ते विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण रामनवमी निमित्ताने केलेलं होतं। त्यामध्ये ज्या काही रूढी परंपरा कालबाह्य ठरत चाललेल्या आहे, जसं की वासुदेवाच्या फेरीनंच आपण या दिवसाची सुरुवात केलेली आहे। अशा अनेक परंपरांना आज आपण उजाळा देऊन आजचा दिवस मोठ्या दिमाखात साजरा केलेला आहे आणि मोठं भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये हैदराबाद भाग्यनगर येथून आणलेली प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती जी काही आहे ती विशेष आकर्षण ठरली की जी मूर्ती आपण प्रथमच राहतामध्ये घेऊन आलेलो आहे आणि तिचं दर्शन सर्व राहता नगरीतील सर्वांना झालेलं आहे आणि ह्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर नक्कीच खुलतो आहे, याचा आम्हाला समाधान आहे। आपण याआधी देखील बाईक रॅली घेतली, त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा देखील घेतला होता, त्यामध्ये कुणाचं बक्षीस आलंय काय, कशा पद्धतीने वाटप करण्यात आलं? सर्वात पहिले तर मुख्यतः आम्ही बक्षीस वितरणासाठी आम्हाला ज्या स्पॉन्सरनी मदत केली, श्री बालाजी साडी सेंटर यांनी मदत केली, ड्रीम साडी यांनी सुद्धा मदत केली, KBS ग्रँड आणि रांगोळीमध्ये पारितोषिक देण्यासाठी आम्हाला निलेशजी पेंडभजे यांनी स्पॉन्सरशिप दिली। त्या स्पॉन्सरशिपमध्ये सर्वप्रथम नंबर रांगोळीमध्ये जो आला आहे तो मखाना या मुलीचा आला होता। तिने प्रभू श्रीरामांचं हुबेहूब जे चित्रण आहे ते चित्रित केलं होतं। 2 नंबर मच्छिंद्रनाथांची रांगोळी जी होती श्रुती गाडेकर त्या मुलीचा आला। त्यानंतर बाईक रॅलीचा जर आपण विचार केला तर बाईक रॅलीमध्ये सुजाता मनसुखे या पूर्ण पारंपरिक वेशामध्ये आल्या होत्या, त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला असून दुसरा नंबर आपण निलिमा जेजूरकर यांना दिला कारण त्यांनी आजचा रांगोळी स्पर्धेमध्ये 3रा नंबर आपण नेतल मखाना यांना दिला आहे। त्यानंतर रांगोळी स्पर्धेमधले जे प्रामुख्याने आपण चित्रीकरण जर बघितलं तर आपण त्यांना जे विषय दिलेले होते त्या विषयानुसार त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचं आजचं जे चित्रीकरण आहे अयोध्यामध्ये जे मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा केले आहे त्या मूर्तीचं चित्रीकरण, त्यानंतर मच्छिंद्रनाथांची मूर्ती, त्यानंतर श्रीरामांचं आणि हनुमानांचं मिलन, त्यानंतर महादेवाची मूर्ती, असे सुंदर प्रकारे मुलींनी जे चित्रीकरण केलं आहे, जे आज ज्या मुलींना आपण जे म्हणतो मुलींमध्ये जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण हे स्पर्धा आयोजित केली होती। आज रामनवमीनिमित्त कशा पद्धतीचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं होतं आणि कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला? आपण सगळे
आपल्या व्हिज्युअलच्या माध्यमातून तर बघतच आहात की लोकांचा प्रतिसाद, या राहता शहरातील राम भक्तांचा व नागरिकांचा प्रतिसाद हा किती मोठ्या प्रमाणात होता. सर्व नागरिकांना गगनात न मावणारा आनंद या ठिकाणी आज श्रीरामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी झाला होता. प्रामुख्याने याचं कारण असं की रामलला हे अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतरची ही पहिली श्रीरामनवमी आहे आणि त्याच कारणामुळे लोकांच्या भावना आपण आपल्या फुटेजच्या आणि व्हिज्युअलच्या माध्यमातून सर्वजणांनी बघितल्या आहे. या ठिकाणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्रीरामनवमी निमित्त करण्यात आले होते. याची सुरुवात गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षापासून सुरुवात करण्यात आलेली होती. ते रामनवमीपर्यंत सदर कार्यक्रम सुरू होते. श्रीरामनवमीच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून तर आत्ता रात्रीचे वाजले 11:30. विविध प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण दिवसभरात संपन्न झालेले आहे. यामध्ये दिवसभरात दोन्ही वेळेस म्हणजे दुपारीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा श्रीराम भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी सर्व आयोजकांकडून करण्यात आले होते. आणि विशेषतः आपण जर बघितलं तर या संपूर्ण शोभायात्रेमध्ये माता भगिनींचा मोठ्या प्रमाणात नेहमीप्रमाणे सहभाग होता आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही अनुचित घटना न घडता हा संपूर्ण जो सोहळा आहे हा भव्यदिव्य असा सोहळा संपन्न झालेला आहे. तर मी सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जे सर्व समाजातील घटक असतील ज्यांनी आम्हाला या ठिकाणी या शोभायात्रेसाठी व सगळ्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं आहे, मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय रामनवमीमध्ये या मिरवणुकीमध्ये तुमचा कशा पद्धतीचा प्रतिसाद आणि कशा पद्धतीने तुम्ही सहभाग या ठिकाणी घेतला होता? सकाळी 6 वाजेपासून राहता शहरामध्ये आपण वासुदेवांची फेरी काढली. त्याच्यानंतर सकाळी 9 वाजेपासून या श्रीरामनवमी उत्सव सुरुवात झाली होती आणि आता रात्रीच्या 11 वाजेपर्यंत एकदम म्हणजे संपूर्ण गावाचा एकदम वाखांचा प्रतिसाद भेटलेला आहे. आणि सर्व महिला, बाल, तरुण जे सर्व तरुणी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले आणि सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. श्रीराम रक्षक सेवा मंडळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीच्या वतीने व सर्व हिंदू समाजाच्या वतीने मी सर्व राहतेकरांचे व सर्वांचे आभार मानतो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले व ज्यांनी सहकार्य केले सर्व सहकार्यांचे व सर्व दात्यांचे मी आभार मानतो. जय श्रीराम. न्यूज 70 साठी अजय जाधव, राहता.